Audio Jungle. Audio Jungle. आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र। रद्द करा, रद्द करा, भक्ती मार्ग रद्द करा, रद्द करा, रद्द करा। परंपरागत आमच्या परिसरामध्ये चालू आहे। मृत्यूनंतर आपला माणूस त्याचा देह सिंदखेड राजा शेगाव हा गरज नसलेला भक्ती मार्ग सरकारने प्रस्तावित केलेला आहे। 109 किलोमीटरच्या या महामार्गाची खरोखर गरज नाही। या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या 5 तालुक्यातील जवळजवळ 5000 एकर जमीन काळी कसदार पिकाऊ जमीन या महामार्गात जाती आहे। ही पिकाऊ जमीन शेतकरी जात असताना शेतकऱ्याला अतोनात दुःख होतं आहे आणि म्हणून हा महामार्ग करण्यात येऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने कायम गेली 5 महिन्यापासून धरून ठेवण्यात आलेली आहे। मागच्या 5 महिन्यापासून आम्ही जो भक्ती महामार्ग प्रस्तावित झालेला आहे सिंदखेड टू शेगाव हा महामार्ग होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। मागच्या 5 महिन्यापासून सतत आम्ही आंदोलन करून सरकारला हे कळवत आहोत की शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध आहे, पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आहे, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही आहे। आणि मागे जसं अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर हा महामार्ग रद्द होईल, याचा शेतकऱ्यांचा मार्ग आम्ही रद्द करू। आणि विरोध होत असेल तर म्हणजे आमचा 5 महिन्यापासून विरोध सुरूच आहे आणि त्या सरकारला सांगायसाठी, मुख्यमंत्र्यांना सांगायसाठी आम्ही आज या नदीपात्रामध्ये आंदोलन करत आहोत की हा भक्ती महामार्ग रद्द झाला पाहिजे। कृती समितीची आधी सुरुवातीपासून 5 महिन्यापासून सतत वेगवेगळे आंदोलन केले आणि आज आता शेतकरी याच्यापर्यंत येऊन पोहोचलाय की एवढे आंदोलन करून जर सरकारला कळत नसेल की शेतकऱ्यांचा विरोध आहे तर आमचा जगून फायदा काय। मेल्यानंतर नदीत जाण्यापेक्षा जलसमाधी घ्यायची आणि सरकारला कळवायचं की आमच्या या भक्ती महामार्गाला विरोध आहे, असं हे आज अनोखं आंदोलन आमच्या शेतकऱ्यांनी घडवून आणलं। आम्ही सर्वजण या पात्रामध्ये उभं राहून सरकारलाही सांगत आहोत की आमच्या या भक्ती महामार्गाला विरोध आहे आणि हा भक्ती महामार्ग तत्काळ रद्द करण्यात यावा। शेगाव ते सिंदखेड राजा या गोडस नावाखाली म्हणजे भक्ती मार्गाच्या गोडस नावाखाली जो महामार्ग 109 किलोमीटरचा बनत आहे, म्हणजे याची गरज काय, कोणी मागितला हा मार्ग, याची मागणी कोणी केली। आणि सिंदखेडहून शेगावला जाण्यासाठी बरेच पर्यायी मार्ग उपलब्ध असताना या म्हणजे हा भक्ती मार्ग करण्याचा, गोडस नावाखाली भक्ती मार्ग करण्याचा कोणाचा हट्टाच आहे, म्हणजे कोणाला याचा लाभ होणार आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जे अन्न ताटातलं हिसकावून घेऊन कोणाला यात काय मिळणार आहे हेच आम्हाला समजत नाही। या जिल्ह्याचे सगळे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक म्हणतात हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजेत। मग हा आलडं घोडं कुठे आलडंय? बरेचजणी 2 दिवस द्या, कोणी 4 दिवस द्या, कोणी 8 दिवस द्या। या जिल्ह्याच्या खासदार, आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनाही निवेदन दिले, त्यांनी विधानसभेत आवाज उठवला, पण आजपर्यंत हा भक्ती महामार्ग रद्द झाला नाही। आणि उद्या 15 ऑगस्ट या देशाला स्वातंत्र्य मिळालं, मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे। पण आमचं जर स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असेल तर मग आम्ही जगून काय फायदा। त्यामुळे आज आम्ही या नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्यानं जो भक्ती महामार्ग शासनाने होऊ घातलेला आहे, या भक्ती महामार्गाला विरोध करीत आहेत। परंतु नेमका शासनाला नेमका विरोध कसला हवा आहे? शेतकरी जीव घेणे आंदोलन करतोय। मागील आठवड्यात सुद्धा शेतकऱ्यांनी टावरवर चढून जीव घेणं आंदोलन केलं। अनेक कार्यकर्ते विविध प्रकारे अन्नत्याग या संदर्भात तहसील कार्यालयासमोर आम्ही सुद्धा 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं। या अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा शासनाला जर जाग येत नसेल, विविध प्रकारचे आंदोलन करून सुद्धा शासनाला जाग येत नसेल आणि विरोध कळत नसेल, तर आता आज आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही 1 तासापासून या पेनगंगा नदीपात्रात अन्नत्याग